अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 8 अति महत्वाचा व्हिडिओ. याच्यातले 8, 9, 10, 11 सर्व महत्वाचे प्रश्न आहेत. विदाउट प्रॅक्टिस जुळणार नाही, लक्षात घ्या. तेव्हा माझं म्हणणं आहे बघा, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P और Q इज T and determine the truth values of P and Q in the following cases. Number 1, P or Q is T and P and Q is T. तुमचा पहिला प्रश्न आहे हा. तर मला लक्षात ठेवायचो, माझं म्हणणं काय आहे बा, मी तुम्हाला रोज सांगायचो का बट टी 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 and ची व्याख्या काय आहे. and ची व्याख्या टी 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 अदरवाइज फॉल्स. बस हे आहे त्याचं बेस. अदरवाइज काय रे बात, फॉल्स. अँड ची डेफिनेशन आहे टी 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 अदरवाइज फॉल्स. म्हणजे पहिला टी दुसरा टी असेल तर उत्तर टी लिहा, अन्यथा उत्तर फॉल्स लिहा. तुम्ही विचार करा का बा, माझं म्हणणं आहे का इफ P is T, केसेस 5 आहे आपल्याला. P is T and Q is T असं. तर बा हा लक्षात ठेवा, याची व्हॅल्यू देऊन आहे T म्हणजे बा P and Q. तर बा इथं T भरा, इथं T भरा. ठीक आहे. इथं जर T भरलं आपण तर T and T इज इक्वल टू काय आलं बा, तर T आलं. लवकर बोला, इक्विव्हॅलन्स दाखवायचं असं. तर बा P and Q काय आलं बा, तर T आलं. हेच आपल्याला दिलं आहे. बोला, समजते का? मग आता एवढं जर झालं असेल तर माझं म्हणणं बस हेच आहे का, याच्यात टाकून पाहायचं आणि एकात टाकून पाहायचं. तर बा याले कशा स्टाईलनं मांडायचं बा, तर हे आपल्याला देऊन आहे का बा P and Q इज T असं. ठीक आहे. हे या पदाची, या टर्मची किंमत T केव्हा असेल बा, जेव्हा P हा T असेल, Q हा T असेल, तेव्हा and ची डेफिनेशन सांगते T T T. तर इथं लिहायचं if P is T and Q is T. ठीक आहे. then P and Q इक्विव्हॅलन्स T and T आणि हे तेव्हा होते T. म्हणजे बा हे स्टेटमेंट जे दिलाय आपल्याला का, हे ते चेक करा. P and Q is T हे तेव्हाच शक्य राहील जेव्हा P ची व्हॅल्यू T राहील आणि Q ची व्हॅल्यू T राहील. हेच आपल्याला कळत आहे. फाइंड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q इन द फॉलोइंग केसेस. तर आपण काढलं का बा P ची व्हॅल्यू T आणि Q ची व्हॅल्यू जर T असेल तेव्हाच P and Q हा T राहील. बोला, प्रश्नाचा सेन्स समजला का? हे जर समजलं तर बढिया वाटते, नाही तर काही समजत नाही. आता दुसरा प्रश्न काय दिला, त्यानं दिला P or Q इज T. हे देऊन टाकलं आणि P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू विचारली. तर बा लक्षात ठेवा का बा काय म्हणणं आहे, इथं ऑर आहे. ऑरचं डेफिनेशन काय आहे, F otherwise true. मन लावून आहे का, जर समजलं लॉजिक याचा तरच मजा येईल. तर मला लक्षात ठेवा, F म्हणजे पहिला F पाहिजे, दुसरा F पाहिजे, तेव्हा उत्तर F येईल. अन्यथा उत्तर काय येईल बा, तर T येईल. आणि या टर्मची व्हॅल्यू आपल्याला T दिली तर मग आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे का F ची व्हॅल्यू आहे ना, P ची व्हॅल्यू F आणि Q ची व्हॅल्यू F चालणार नाही. बाकी काही पण असलं तर चालते, तेव्हाच याची व्हॅल्यू दोन्ही सॅटिस्फाईड झाले पाहिजे.
ह्या एक आणि हा एक तसं नाही चालत आहे ना. याची व्हॅल्यू टी दिली, याची व्हॅल्यू टी दिली असताना पी आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काढा लागलं. तर मग आता मी इथं लिहून राहिलो, लक्षात ठेवा, इफ P is T and Q is T. ठीक आहे. तर इथं भराचं P और Q इक्विव्हॅलन्स T और T. तर मग और ची डेफिनेशन आहे F F F अदरवाइज ट्रू. तर इथं F F नाही आहे म्हणून त्याचं उत्तर T आलं. म्हणजे अर्थबोध या झाला का P ची व्हॅल्यू T आणि Q ची व्हॅल्यू T. तिसरं लक्षात ठेवा, फेल कसं पडल, जर तुम्ही P ची व्हॅल्यू T घेतली आणि Q ची व्हॅल्यू F घेतली. समजवण्यासाठी सांगत हाव, P ची व्हॅल्यू T आणि Q ची व्हॅल्यू F घेतली तरी लक्षात ठेवा आहे ना, R साठी डेफिनेशन आहे F F F अदरवाइज ट्रू. तर याचं उत्तर ट्रू येईल. मात्र लक्षात ठेवा, याच्यासाठी आणि याच्यासाठी दोघांसाठी कंडिशन ट्रू झाली पाहिजे. याच्यासाठी ट्रू होत आहे तर याच्यासाठी फॉल्स होत आहे. काहून बा, तर इथं जर Q ची व्हॅल्यू F भरली आणि P ची व्हॅल्यू T भरली तर बा आहे ना, तर अँड सांगते T अदरवाइज फॉल्स, म्हणजे T अँड F फॉल्स येईल म्हणजे हे खोटं होईल. हेही सत्य झालं पाहिजे आणि हेही सत्य झालं पाहिजे. म्हणजे बा दोन्ही टर्म या वाल्या ज्या P आणि Q च्या व्हॅल्यूनं ट्रू होतात त्याच तुमच्या P आणि Q च्या ट्रू व्हॅल्यू असतील. म्हणून हे लागू पडत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा आहे ना, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड केल्या पाहिजे. अर्थबोध या झालं, इट सॅटिस्फाईड दी. लक्षात ठेवा, सो गिवन कंडिशन इट सॅटिस्फाईड द गिवन कंडिशन. गिवन कंडिशन म्हणजे अर्थ काय रे बा, ही कंडिशन ही कंडिशन. आणि म्हणून इथं शेवटी उत्तर लिहा लागल, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज T, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q इज T. हे झालं तुमचं पहिलं. फार सुंदर आणि सोपं आहे. लक्षात ठेवा, दुसरा आपल्याला काय सांगायचं आहे बा, तर दुसरं सांगून राहिलो. दुसऱ्याचा आहे ना, P और Q इज T and P और Q implies Q is F. एवढं जर तुम्ही लक्षात घेतलं तर बा बढिया समजून जाईल काय सांगत हाव. तर बा शुभारंभ करत हाव का बा इथं पहा, हे देऊन टाकलं P और Q ही टर्म सॅटिस्फाईड झाली पाहिजे बस. मग इम्प्लायची व्याख्या काय सांगते, हे इज F म्हटलं आहे म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू देऊ नाही F एवढ्या टर्मची. तर मग याले नसते पाहत, हा एक टर्म ना हा एक टर्म याच्या मधात इम्प्लाइज आहे, याचं उत्तर F आलं. तर बा इम्प्लाइजची डेफिनेशन सांगते. हो काय सांगते बा, TF अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू आपल्याला याचं काहीच नाही. TF म्हणजे एवढ्या पदाची किंमत F तेव्हाच येईल का बा याची व्हॅल्यू T पाहिजे, इम्प्लाय याची व्हॅल्यू F पाहिजे, तेव्हाच हा काय येईल बा, तर F येईल. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असल तर या स्टेटमेंट वरून Q ची व्हॅल्यू तर आपल्याला फुकट मध्ये सापडली. कोणती सापडली बात, F सापडली. बोला. ठीक आहे. आता आपल्याला ट्रू काय करायचं आहे, म्हणजे बा एवढं जर झालं असन तर इथं लिहा लागल थोडं, बाय द डेफिनेशन ऑफ इम्प्लिकेशन TF अदरवाइज ट्रू असं व्यवस्थित लिहा. बाय डेफिनेशन ऑफ implication TF otherwise true असं लिहायचं. मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, हे लिहायचं P और Q implies Q. लक्षात ठेवा
हे देऊ नाही किंवा याची व्हॅल्यू देऊ नाही एफ, हे तेव्हाच पॉसिबल आहे का पी और क्यू हा टी पाहिजे, हा एफ पाहिजे, तेव्हा हा होईल एफ. अर्थबोध या झाला का पी और क्यू ची व्हॅल्यू टी आली. हे पाहून घ्या पी और क्यू ची व्हॅल्यू टी आहे, म्हणून इथं लिहायचं पी और क्यू इक्विव्हॅलन्स टी अँड क्यू ची व्हॅल्यू काय आली बात एफ आली. एवढं झालं. बोला. म्हणून लक्षात ठेवा याच्यावरून पहिलं निष्कर्ष निघलं का क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे बात एफ आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहा म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. ठीक आहे. हे देऊन टाकलं आहे पी और क्यू इज टी म्हणजे याची व्हॅल्यू टी दिली आहे. का रे बा और ची डेफिनेशन काय सांगते? और ची डेफिनेशन सांगते एफ एफ या अदरवाइज ट्रू. आता हा पी आहे, हा क्यू आणि याची व्हॅल्यू तर माहित आहे एफ आणि इक्विव्हॅलन्स टी आहे. जर बा हा एफ असता तर एफ और एफ तर इथं एफ आला असता, इथं टी आहे, याचा अर्थ पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी पाहिजे का तेव्हाच डेफिनेशन सांगल का बा एफ अदरवाइज ट्रू. जर इथं पी च्या ऐवजी टी घेतला तरच याचं उत्तर टी येईल आणि म्हणून लक्षात ठेवा ट्रूथ व्हॅल्यू पी ची काय राहील बात टी राहील. बोला. ठीक आहे. आणि म्हणून याच्यावरून मांडता येते का म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी. म्हणजे आपण दोन्ही व्हॅल्यू काढल्या, पी ची पण काढली, क्यू ची पण काढली. लक्षात ठेवा कोणताही प्रॉब्लेम असो ही टर्म आणि ही टर्म दोन्ही पण सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे तरच ते योग्य ट्रूथ व्हॅल्यू राहील. दोन प्रश्न झाले. तिसरा प्रश्न पाहून घ्या. तिसरा प्रश्न पहा काय आहे. पी अँड क्यू इज एफ. P and Q is F and P and Q implies Q is T. बस एवढा आहे. ठीक आहे. आता इकडं जर पाहिलं तर मजा येईल. पहा हा वाली टर्म मी पहिले घेऊन राहिलो. समजते का? कोणती घ्या काही प्रॉब्लेम हे वालं टर्म. ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू याची किंमत देऊन आहे टी. आता याला सॅटिस्फाईड कसं करायचं तर बा याच्या कंडिशन कशा सर्वांचा विचार करा लागल. एकही सोडता येणार नाही. पहा पहिली कंडिशन इफ पी इज ठीक आहे या टी घ्या एफ घ्या टी घ्या and Q is काय रे बात टी. एक एक घ्याव. ठीक आहे. तर मग याचा अर्थ काय झाला तर मग लक्षात ठेवा हा पी आहे तर याच्या ऐवजी टी भरा. टी अँड टी इम्प्लाइज याच्या ऐवजी टी भरा. अँड ची डेफिनेशन सांगते टी टी टी. ठीक आहे. तर हा झाला टी इम्प्लाइज टी. ठीक आहे. म्हणजे बा इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ या हाय का टी एफ नाही. इम्प्लाइज सांगते टी एफ या एवढ्या पदाची व्हॅल्यू टी आहे म्हणजे बा हे फेल पडलं. बोला समजते का? हे काय झालं बा तर फेल पडून गेलं. एवढं जर समजलं असेल तर बढिया होतं. बोला समजते म्हणजे हे सॅटिस्फाईड नाही करत. इम्प्लाइड ची डेफिनेशन आहे. कसं लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ इम्प्लिकेशन टी एफ एफ अदरवाइज ट्रू. आणि ह्या वाला लक्षात ठेवा याची व्हॅल्यू दिली आहे टी.
तर बा लक्षात ठेवा इथं इम्प्लाइज आहे, एवढ्याची किंमत टी आली. तर बा टी काय सांगते बा का टी इम्प्लाइज टी. तर बा या इम्प्लाइज म्हणते टी एफ एफ. हाय का टी एफ? नाही. म्हणजे हे कंडिशन फेल झाली. इट डज नॉट सॅटिस्फाय द गिवन कंडिशन. इट डज नॉट सॅटिस्फाय the given condition. बोल बा. ठीक आहे. इथं पायसाल का आता याच्यात टाकून पा. त्यानं म्हटलंय का पी अँड क्यू इज एफ असं. तर जर इथं टी ठेवला, इथं टी ठेवला, तर बा अँड ची व्याख्या सांगते टी टी टी, अदरवाइज फॉल्स. इथं टी तर याचं उत्तर टी येईल, पण याची व्हॅल्यू तो त्यानं एफ दिली, म्हणजे हे कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. बोला टी अँड टी इक्विव्हॅलन्स इथं एफ दाखवला आहे ना. म्हणजे अँड ची डेफिनेशन आहे टी टी टी, अदरवाइज फॉल्स. म्हणून लक्षात ठेवायचं इट डज नॉट सॅटिस्फाय. इट डज नॉट satisfies given condition. सर्वच टेस्ट करायला लागल हो, कारण आपल्याला माहित नाही कोणासाठी सेट होणार आहे. हे झाली पहिली. आता आपण पी ची व्हॅल्यू टी घेतली, क्यू ची व्हॅल्यू टी घेतली, एक एक बदलवत जा. हे दुसरं. इफ पी इज टी अँड क्यू इज एफ असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, बसला का डोक्यात. तर बा याने काय करता येते तेवढं पाच. तर बा काहीच नाही, हा स्टेटमेंट लिहायचा पी अँड क्यू, इथं लिहायचं इम्प्लाइज क्यू. सर्व कंडिशन सॅटिस्फाईड झाली. इथं टी टाका, इथं एफ टाका असं इम्प्लाइज, इथं एफ टाका. म्हणजे बा आता पाय. ठीक आहे. हा अँड आहे, अँड ची डेफिनेशन टी टी टी, अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी? नाही. म्हणजे एफ एफ. तर बा एफ आहे ना, इम्प्लाइज ची डेफिनेशन आहे एफ एफ एफ, अदरवाइज ट्रू. सॉरी टी एफ एफ, अदरवाइज ट्रू. तर बा लक्षात ठेवायचं टी एफ एफ, अदरवाइज ट्रू. तर बा एवढ्या पदाची किंमत एफ आली, इम्प्लाइज एफ आहे ना. तर या पदाची किंमत काय आहे बा, तर एफ आहे. तर बा लक्षात ठेवायचं का बा टी एफ एफ काय सांगत हाव, टी एफ एफ. तर बा या पदाचीच व्हॅल्यू एफ दिली ना रे. तर बा आपलं अर्थबोध या झाला का टी एफ एफ पूर्ण पदाची व्हॅल्यू एफ देऊन राहिला. तर याचा अर्थ पी ची व्हॅल्यू टी आणि क्यू ची व्हॅल्यू एफ. हे बरोबर आहे. नाही समजलं का? नाही समजलं आपतच आहे. पुन्हा एकदा माझं काय म्हणणं आहे रे बा, माझं म्हणणं आहे याच्याकडं पा का एवढ्या टर्मची व्हॅल्यू टी आहे. ठीक आहे. तर मी ह्या टर्म लिहून राहिलो पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू. आपण ह्या व्हॅल्यू घेतल्या तर पी च्या ऐवजी टी ठेव अँड क्यू च्या ऐवजी एफ ठेव असं इम्प्लाइज. क्यू च्या ऐवजी एफ ठेव. याले सोडव. याले सोडवलं तर अँड ची डेफिनेशन सांगते टी टी टी. हाय का टी टी? नाही. तर बा ह्या टी नाही आहे, म्हणजे याचं उत्तर एफ, इम्प्लाइज एफ. तर बा इम्प्लाइज ची डेफिनेशन सांगते टी एफ एफ. हाय का टी एफ? नाही. अदरवाइज ट्रू. तर बा अदरवाइज ट्रू. आणि ह्या टर्मची व्हॅल्यू त्यानं टी दिली, म्हणजे पी ची किंमत टी आणि क्यू ची किंमत एफ. या स्टेटमेंटला जो सॅटिस्फॅक्शन करत आहे. मग इथं लिहा लागते का इट सॅटिस्फाईज, इट सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन
आता दुसरा पाय, ठीक आहे. पी अँड क्यू इज एफ. पी अँड क्यू इज एफ. तर मग इथं पी ची किंमत भर काय रे बात, टी, अँड क्यू ची किंमत एफ भर. तर अँड ची व्हॅल्यू सांगते आहे ना, काय सांगते डेफिनेशन, टी टी टी. हाय का टी टी नाही. तर याचं उत्तर येईल या. तर हेच त्यानं दिलाय काय, पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. आपली पण आली म्हणजे याही इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होते. म्हणून इट सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन. म्हणून इथं लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is T and truth value of Q is F. दुसरी कंडिशन झाली. आता तिसरी कंडिशन घ्या लागल. इथं लिहून राहिलो, इफ P is F and Q is T. बरोबर समजल, थोडस वेळ लागल पण डोक्यात बसून जाईल. कान देऊन ऐकत राहा काय सांगतात. हे आपल्याला दिलाय, ठीक आहे एवढं. तर बा इथं आता कसं समजते बरोबर. आता लाईट लागणं सुरू झाले असं असं बाबा. एवढ्या पदाची किंमत देऊन टाकली आहे टी इज टी आहे ना. तर बा हे टॅली करायचं आहे का, याची किंमत टी येते का नाही, बस हे बेस आहे. तर बा आपण पी ची व्हॅल्यू एफ घेतली अँड क्यू ची व्हॅल्यू टी घेतली. इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू टी अँड ची डेफिनेशन टी 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 आहे का टी टी नाही. म्हणजे ह्या झाला एफ आणि ह्या झाला टी. इम्प्लाइज ची डेफिनेशन काय आहे बा, टी एफ एफ आहे का टी एफ नाही. मग अदर टी एफ एफ अदरवाइज ट्रू. तर ह्या ट्रू झाला बस. तर ह्या ट्रू झाला आणि त्यानं पण याची कंडिशन काय दिली बा, तर तीच दिली. म्हणजे हे काय करत आहे का बा, हे करत आहे या टर्मचं समाधान. म्हणजे इथं लिहायचं इट सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. एवढं जर झालं असल तर दुसरी कंडिशन काय आहे बा, P and Q is F. तर इथं लिहायचं P and Q इक्विव्हॅलंट. P ची व्हॅल्यू घेतली आपण F and Q ची व्हॅल्यू घेतली T. and ची डेफिनेशन सांगते बाबा T T T अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी नाही. तर याचं उत्तर येईल फॉल्स. आपणही हेच काढलं, त्यानं पण हेच दिलं. म्हणजे यानं काय केलं बा, या पी आणि क्यू च्या व्हॅल्यूनं हे टर्म सॅटिस्फाईड केली. आणि म्हणून इथं लिहायचं इट सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन. आणि या कारणास्तव इथं उत्तर द्यायला लागल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज काय आहे बा, काय घेतली एफ अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज टी. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा अजून एक कंडिशन तयार होती ए बी सी. आता डी कसं कसं घेतलं तर पहिले टी टी घेतलं, मग टी एफ घेतलं, मग एफ टी घेतलं. तर आता घ्या लागल एफ एफ. तरच समजल, अन्यथा नाही का कोणत्या सॅटिस्फाईड नाही होत. तर तिसरी कंडिशन, ठीक आहे. तर तिसरी कंडिशन काय घ्यायला लागल बा, तर तिसरी कंडिशन ए बी सी. चौथी कंडिशन डी इफ पी इज एफ अँड क्यू इज एफ. असं पुन्हा हे मांडायचं पी अँड क्यू. लक्षात ठेवा इम्प्लाइज क्यू भरा हो. पी ची किंमत इथं एफ भरा. तर इथं एफ भरली अँड क्यू ची किंमत एफ. इम्प्लाइज क्यू ची किंमत एफ. अँड ची डेफिनेशन काय सांगते बा,
TTT हाय का TT otherwise false implies implies ची डेफिनेशन TF हाय का TF नाही otherwise true आणि यात पूर्ण टर्मची व्हॅल्यू T दिली म्हणजे बा P ची किंमत F आणि Q ची किंमत F जर टाकली तर हा इक्वेशनचं समाधान होते असं त्याचा अर्थ आहे. तेव्हा इथं लिहायला लागते म्हणून इट सॅटिस्फाईज गिवन इक्वेशन. ठीक आहे. आता दुसरी टर्म घ्या का बा P and Q असं P and Q. ठीक आहे. काय सांगत आहो P and Q इज त्यानं म्हटलं F. तर बा आपण P ची व्हॅल्यू F घेतली तर इथं भराचं बा F and ची डेफिनेशन TTT अदरवाइज फॉल्स हाय का TT नाही म्हणजे याचा अर्थ TTT असेल तर T अन्यथा F म्हणजे याचं उत्तर F आलं आणि त्यानं सुद्धा P and Q ची व्हॅल्यू F दिली म्हणजे ह्या कंडिशन म्हणजे ही कंडिशनचा अर्थ P ची व्हॅल्यू F आणि Q ची व्हॅल्यू F याही टर्मचं आणि याही टर्मचं समाधान करते. इथं द्या लागल इट satisfies the given equation. It satisfies the given equation. ठीक आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is F. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q is F. म्हणजे बा किती उत्तर निघले तर बा लक्षात ठेवायचं. बोला समजते का? ठीक आहे. तर शेवटी उत्तर द्या लागल. आता उत्तर कुठं लिहू तर याले थोडंसं मिटवतो. कसं उत्तर द्यायचं ते सांगत आहो. हे तर शिकवलं तुम्हाला. ठीक आहे. एवढंच मिटवतो बस. जास्त त्रास नाही देत. बोला कसं लिहायचं माहित आहे. इथं लिहायचं there are three possibilities असं ज्यानं सॅटिस्फाईड केलं त्याचंच लिहायचं बाकीचं लिहायचं नाही. बोला समजते का? ठीक आहे. 3 पॉसिबिलिटीज आहे कोणाविषयी बात ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q म्हणजे लिहायचं अबाउट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q असं पहिली द्यायची नंबर 1 का बा F and T दुसरं T and F तिसरं F and F फक्त T लाच फेल पडते असं तुम्हाला सोडवायचं आहे. म्हणून हे एक वेगळा टाईप आहे आणि हे ज्याला समजलं त्याचं भाय बढिया. काहीच नाही. 4 डाव व्हॅल्यू घेऊन सॅटिस्फाईड करणे जे सॅटिस्फाईड होईल ते त्याचं उत्तर. बस ह्या सेन्स राहिला तर तुमचं जमते. फक्त लिखाण कसं असलं पाहिजे ते शिकवत आहो. बाकी काही दम नाही. आणि कधीही विचार कसा करायचा का बा आपण जर मनात घेतलं तर खूप कठीण आहे तर खूपच कठीण वाटते. जर मनात घेतलं ना काय सोपं आहे तर बिलकुल सोपं वाटायला लागतं. त्या काही वेळ लागेल मात्र नंतर सोपं वाटायला लागतं. हे आपल्या ब्रेनचं वैशिष्ट्य आहे. तर मित्र हो आहे ना तुमचा क्वेश्चन 8 झाला. आता क्वेश्चन 9 पहा. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. सोपा प्रश्न आहे हा. बरेच प्रश्न सोडवले आपण. सुरुवात कशी करायची बा तर पहिले लिहायचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल लिहिल्यानंतर एक लिहायचं. 2च व्हेरिएबल आहे म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही. लहानसा ट्रूथ टेबल आहे. काय सांगून राहिलो बा तर इथं लिहायचं आहे P असा. या झाला तुमचा Q. त्याच्यानंतर लिहा निगेशन P. हा झाला निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर एक टर्म लिहत जा. काय लिहिणार आहे बा तो P डबल इम्प्लिकेशन Q असं.
त्याच्यानंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू कशी लिहा काहीच फरक नाही पडत. त्याच्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू. बस एवढं लक्षात ठेवा, जास्त लांब करण्याचं कारण नाही. आता काय करायचं आहे बा, तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे का या दोघांच्या मधात ऑर आहे, म्हणजे हा न हा, तर याच्या मधात ऑर, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. या झाला तुमचा ट्रूथ टेबल. काय वैशिष्ट्य असते इक्विव्हॅलन्सचं, तर पूर्ण लिहायचं नसते. या इक्विव्हॅलन्सचा इकडचा आणि इकडचा बस हे एवढंच लिहायचं असते. म्हणजे हा ट्रूथ टेबल पेक्षा है ना, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल पेक्षाही लहान आणि सोपा बनतो. हा जर आला तर मार्क गेले नाही पाहिजे. 2 व्हेरिएबल आहे म्हणून रोज सांगलं 2 2 1 1 2 2 1 1 1 1 1 1. निगेशन पी तर टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. निगेशन क्यू टी असला तर एफ, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ असला तर टी. पी डबल इम्प्लिकेशन क्यू तर याच्या 2 व्याख्या आहेत, टी टी टी, एफ एफ टी. तेव्हा पी आणि क्यू मध्ये पहा टी टी टी, हाय का इथं आहे एफ एफ टी, अदरवाइज फॉल्स असं. पी अँड क्यू अँड ची डेफिनेशन आहे टी टी टी, अदरवाइज फॉल्स. पाहून घ्या टी टी टी, हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे बा. आता निगेशन पी निगेशन क्यू इथं आहे, या दोघांच्या मधात अँड आहे. अँड ची डेफिनेशन टी टी टी, हाय का टी टी हे पाय टी टी टी, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर पी अँड क्यू इथं आहे ना, निगेशन पी अँड निगेशन क्यू इथं आहे, दोघांच्या मधात ऑर आहे. ऑर ची डेफिनेशन एफ एफ एफ, हाय का एफ एफ इथं आहे, एफ 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 एफ, हाय का एफ एफ नाही. समजते का? अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. आता एवढं झाल्यानंतर लक्षात ठेवा, पहिले याला नंबर देऊन टाका. तर हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. हा पी डबल इम्प्लिकेशन क्यू कुठं आहे, इथं आहे, तर याले राऊंड करायचं. एवढा कुठं आहे तर इथं आहे, तर याले राऊंड करायचं. हे याच्यामधल्या याला एंट्रीज म्हणतात. याला चेक करायचं. याच्या टी आहे तर इथं टी, इथं एफ आहे तर इथं एफ, इथं एफ आहे तर इथं एफ, इथं टी आहे तर इथं टी. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम 5 and column 8 are identical. असं याचं उत्तर लिहायला लागते. काय लिहिणार आहे, all the truth values of column 5th and 8 are identical. म्हणून हे पूर्ण स्टेटमेंट आठवणीनं लिहा, नाही तर मार्क कटतात. पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे झालं बा तुमचं क्वेश्चन 9 मधला पहिला आहे ना. याच्यातला दुसरा पाहून घ्या. ठीक आहे. पी अँड क्यू implies R, equivalence. P implies Q implies R. ठीक आहे. एकदा चेक करा. P and Q implies R, equivalence P implies Q implies R. काही नाही आहे बा, याला साधं सिंपल बनवायचं आहे. इथं लिहायचं ट्रूथ टेबल.
असं लिहायचं. हा असा मोठा काढायचा. 3 व्हेरिएबल असले तर लक्षात ठेवा डब्बा मोठा बनतो. पहिले तर बरोबर लिहायचं पी, 3ही व्हेरिएबल लिहाच. पी क्यू आर या झाला 3ही व्हेरिएबल. त्याच्यानंतर काहीच नाही, हार्ड अँड फास्ट पी अँड क्यू लिहा. असं काही खूप मोठ्या टर्म नाहीत. क्यू इम्प्लाइज आर लिहा. ठीक आहे. आता हा पूर्ण लिहून टाका. पी अँड क्यू इम्प्लाइज आर. आता हा पूर्ण लिहून टाका. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बस झाला आपला डब्बा तयार. 3 व्हेरिएबल असले तर विसरू नका मित्रो, 4 4 2 2 1 1. 4 4 2 2 1 1. तर कसं लिहायचं? असं 4 लिहायचं. हे दुसरे 4. बस एवढी काळजी करायची आहे. 4 4 2 2 2 2 2 2 1 1 1 1 1 1 1 1 1 1. पी अँड क्यू अँड ची डेफिनेशन सांगते टी 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 टी. हाय का हाय का हाय का हाय का हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. बस पहिले डेफिनेशन भरा जेणेकरून बाकीचं लवकर भरता येते. क्यू इम्प्लाइज आर, इथून इथं पाहायचं इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ. हाय का टी एफ टी एफ एफ. हाय का हे पाय टी एफ एफ. हाय का नाही, अदरवाइज ट्रू. अदरवाइज ट्रू. बस एवढं भरायचं. किती लवकर झालं. पी अँड क्यू इम्प्लाइज आर. पी अँड क्यू इथं आहे, आर इथं आहे, म्हणजे याच्याकडून याच्याकडं, याच्याकडून याच्याकडं इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ. हाय का टी एफ. हे पाय टी एफ एफ. हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बस हे असं ज्याले व्यवस्थित पाठ आहे त्याचं आहे ना, त्याचं बढिया जमते. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. पी इथं आहे भाऊ आणि क्यू इम्प्लाइज इथं आहे असं. ठीक आहे. इथून इथं पाहायचं आहे, मधात इम्प्लाइज आहे, तर इम्प्लाइज ची डेफिनेशन टी एफ एफ. व्यवस्थित पाहायचं. भलत्या डब्यात पाहिलं तर चुकलं. बस कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे हा. टी टी आहे ना, आपल्याला टी एफ पाहिजे. हाय का टी एफ. हाय का टी एफ. पाय टी एफ एफ असं. हाय का टी एफ. 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 हाय का टी एफ नाही, अदरवाइज ट्रू. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, हा लिहून टाका. आहे ना, हा नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7. लक्षात ठेवा, हा पी अँड क्यू इम्प्लाइज आर या 6 नंबरवर आहे तर याले राऊंड करायचं. एवढं 7 नंबर आहे तर याले राऊंड करायचं. याच्यातल्या एंट्रीज पाहून घ्यायचं. या आतमध्ये लिहिलेल्याला एंट्रीज म्हणतात. हाय टी टी, हाय एफ एफ, हाय टी टी, 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 हाय. म्हणजे दोन्ही कॉलम मध्ये आहे ना, त्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत, म्हणजे सारख्या आहेत. तर बा इथं लिहायचं ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the column 6 and 7 are identical. म्हणून लिहा लागल P and Q. समजते का? implies R. इक्विव्हॅलन्स P implies Q implies R. हे झालं तुमचं क्वेश्चन 9. याच्यानंतर पहा क्वेश्चन 10, जो फारच महत्वाचा आहे. पहा मग आपलं क्वेश्चन 10 मधलं पहिलं सांगत आहोत. लॉजिकचे रूल वापरून हे सोडवायचं आहे. काही कठीण नाही राहत, फक्त प्रॅक्टिस चांगली पाहिजे.
हे असं लिहून टाकलं इथं इक्विव्हॅलन्स. आता पी डबल इम्प्लिकेशन क्यू, तर याचं कंडिशनल लॉ आहे बा का पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर, याला कंडिशनल लॉ म्हणतात. कंडिशनल लॉ. तर मित्रो लक्षात ठेवा, P implies Q, तर याचं पण एक डी मॉर्गन्स लॉ आहे का बा निगेशन P और Q. आणि हा जशानं तसा, तर इथं काय येईल Q implies R आहे, तर याचं येणार आहे लक्षात ठेवा तो P implies Q अँड पहिले तर P डबल इम्प्लिकेशन Q, तर याचा कंडिशनल लॉ होते P implies Q अँड Q implies P. बस एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा पी आहे रे बा, नाही तर वांदात असं. आता या पी इम्प्लाइज क्यू चा डी मॉर्गन्स लॉ आहे. काय सांगते बघा, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. तर मला लक्षात ठेवा निगेशन पी और क्यू असा. हा जशानं तसा, तर क्यू इम्प्लाइज पी च कसं होईल, निगेशन क्यू और पी असं. तर याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे बा. एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा याच्यामधून निगेशन कॉमन काढायचं. कसं बोलत आहो बा, तर लक्षात ठेवा मी असं जर लिहिलं असतं निगेशन पी और निगेशन क्यू, तर निगेशन कॉमन निघला, तर निगेशन कॉमन, तर हा पी आणि क्यू तर राहीलच, और असलं तर अँड होते. कारण हा याले लागल हा याले लागल, तर असे तयार होईल अँडचं और होईल. तर याला म्हणतात कॉमन काढणे. हा पण डी मॉर्गन्स लॉस आहे. तर मग मी काय करतो, याच्यामधून निगेशन कॉमन काढला असा. समोरच्यातून काढला तर बा लक्षात ठेवा मागच्याले जर नसल तर त्याला निगेशन लागल, ऑरच काय होणार आहे बा अँड. ह्या जशानं तसा. बोला एवढं जर समजलं तर बरं होते. ठीक आहे. पुन्हा एकदा याच्यामधून मी काय काढला बा, तर कॉमन काढला, आणि कॉमन काढल्याबरोबर डोक्यात आलं पाहिजे का बा इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा अँड, तर बा हा अँड जशानं तसा इथून कॉमन काढला, तर बा समोरचा जशानं तसा ऑरचा अँड होतो, मागच्याला कॉमन लागते म्हणजे निगेशन पी, आणि यालाच डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. लक्षात ठेवा डी मॉर्गन्स लॉ. तुमच्या पुस्तकात लक्षात ठेवा का निगेशन पी अँड निगेशन क्यू हे पद आलं, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन पी हे पण आलं, इथं ऑर आहे ना आपलं आलं अँड. म्हणून मित्र हो, या प्रॉब्लेमच्या प्रिंटिंग मध्ये मिस्टेक आहे, कारण फॉर्म्युले ॲक्युरेट आहे. हा फॉर्म्युला असा येईल. चलो बोलो. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगता, दुरुस्ती करून घ्या. इथं ऑर नाही आहे, मिसलेनियस मध्ये ऑर छापून आहे, इथं अँड लागते, म्हणून ते गणित सुटत नाही. पण ते फॉर्म्युले माहित असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित सुटलं. असो पहा, मग दुसरं सांगत आहोत निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स पी और क्यू अँड निगेशन पी. तर मित्र लक्षात ठेवा उजवी बाजू घ्यायची आणि डावी बाजू आणायची आहे. म्हणजे नेहमी मोठं घ्यायचं तर छोटं होईल, मोठ्याचं लहान होईल, लहानाचं मोठं होत नाही. तर बा मी कसं मांडत आहो, पी और क्यू लक्षात ठेवा अँड निगेशन पी हे असं लिहून टाकलं, इथं लिहायचं इक्विव्हॅलन्स. आता बा याने डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय म्हणते, लहानपणापासून शिकलो आपण. यानं याले गुणाचं, यानं याले गुणाचं, बस. तर मग पी या पी ने यानं गुणाचं, पी अँड निगेशन पी असं. ठीक आहे. हा साइन जशानं तसा, यानं याले गुणाचं, क्यू अँड निगेशन पी. बस असं सोपं साधं लक्षात ठेवायचं. याले काय म्हणते बा, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं. जमलं का नाही?
मग आता एवढं जर झालं असेल तर पी अँड निगेशन पी, तर मग पी अँड निगेशन पी तर लक्षात ठेवा आहे ना, पी अँड निगेशन पी ची व्हॅल्यू काय होते, मात्र एफ होते. याला कॉम्प्लिमेंटरी लॉ म्हणतात. तर मग हा झाला एफ ऑर क्यू अँड निगेशन पी असं कॉम्प्लिमेंट लॉ असं. आता हा निघून जाईल आणि फक्त हा राहील. यालाच काय म्हणतात रे बा, तर याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. आणि इथं लिहायचं आयडेंटिटी लॉ. मग थोडस राहिलं आयडेंटिटी लॉ. आपल्याला पाक कसं दिलाय, निगेशन पी अँड क्यू, म्हणजे हा इकडं हा इकडं, तर त्याने तसं करून टाका ना, निगेशन पी अँड क्यू करता येते. कारण लॉ सांगते, या लॉचं नाव आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ झाला बा तुमचा दुसरा प्रॉब्लेम. जागा आहे तर मी इथंच तिसरा लिहून टाकतो. लक्ष लवकर दिलं तर बरं होते आहे ना. तिसरा सांगून राहिलो. तिसरा इथं लिहून टाकतो. तिसरा निगेशन ऑफ पी और क्यू और negation of P and Q equivalence P असं निगेशन ऑफ P आहे. पहा लहानसं गणित आहे, काहीच कठीण नाही आहे. तर मग पहिले तर हे लिहून टाकायचं, निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P and Q असं. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P and Q इक्विव्हॅलन्स निगेशन P. आता एवढं जर झालं असेल तर भाऊ करायचं काय, तर बा डोक्यात कसं आणायचं बा, का बा थोडस जर विचार केला ना तर बढिया होते. याने काय करायचं बा, तर हे निगेशन याले लावा. तर मग हा याले लागल, ऑरच अँड होईल, हा याला लागल असं. और निगेशन पी अँड क्यू याचं नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. एक स्टेप तर झाली बा, काहीच नाही आहे. ठीक आहे, आता काय करणार आहे बा, तर बा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय सांगून राहिलो तर बा सिंपल आणि साधा आहे. का इथं निगेशन पी म्हणून ऐकायचं एवढं, आणि इथं पण एवढं. म्हणजे या टर्म मध्ये हा पार्ट ना हा पार्ट, या टर्म दोन्ही टर्म मध्ये निगेशन पी अँड निगेशन पी अँड आहे, त्याले कॉमन काढायचं. निगेशन पी अँड कॉमन काढला इथून तर हा राहिला असं. हा और याच्यातून एवढं काढलं म्हणजे हा राहिला असं. तर याला लक्षात ठेवायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. इथं लिहायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं. आता फायदा काय झाला, तर निगेशन पी अँड आहे ना, निगेशन क्यू और क्यू असो का क्यू और निगेशन क्यू असो, याची किंमत टी राहते आणि याचं नाव आहे कॉम्प्लिमेंट लॉ. मग इथं जागा नाही, एक इथं स्टेप लिहितो. निगेशन पी अँड टी असो आहे ना, म्हणजे व्हेरिएबल अँड टी असो का टी अँड व्हेरिएबल असो, याची किंमत व्हेरिएबल असते. तर याच्या खाली फक्त एवढं लक्षात घ्यायचं का बा असं तीन रेषा विसरायचं नाही असं. तर याच्या खाली उत्तर लिहायचं निगेशन पी असं. काऊन बा, तर हा आयडेंटिटी लॉ आहे. आयडेंटिटी लॉ असं. मग आता एवढं जर झालं असेल तर आपल्याला हेच उत्तर पाहिजे, म्हणून हे उत्तर तयार झालं. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल मित्रो तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि महत्वाची गोष्ट सांगतो बा, का बा लक्षात ठेवा, तुमच्यासाठी फिजिक्सच्या PDF नोट्स टाकले आहे मी.
आहे ना. ग्रुपमध्ये ॲड झालेल्या पोरांना PDF मिळून राहिल्या. फिजिक्सच्या मी नोट्स टाकल्या आहे. रोटेशनल डायनॉमिक्स रोज काही ना काही नोट्स टाकत आहो, हातानं लिहिलेल्या, कारण प्रिंटिंग तर सध्या बंद आहे. तुम्हाला पण लागत असेल तर तुम्ही आठवणीनं PDF पहा, ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घंटी वाजवा. नमस्कार.